पुढचा जो टॉपिक आहे फॅक्टर अफेक्टिंग ॲब्झॉर्प्शन ऑफ गॅसेस ऑन अ सॉलिड. तर कुठले फॅक्टर्स आहेत की ज्याचा जे ॲब्झॉर्प्शन होतं गॅसेसचं सॉलिडवर त्याचा अफेक्ट्स होतो ते आपण पाहू. ऑल सॉलिड ॲब्झॉर्ब गॅसेस टू सम एक्सटेंट. जे सगळे जे सॉलिड आहेत ते जे गॅसेस असणार आहेत ते सम एक्सटेंटमध्ये काय करतात, ॲब्झॉर्ब करतात. द एक्सटेंट ऑफ ॲब्झॉर्प्शन डिपेंड अपॉन द नंबर ऑफ फॅक्टर डिस्कस इन द सेक्शन. आता जे ॲब्झॉर्प्शन डिपेंडंट असणार आहे, एक्सटेंट ऑफ ॲब्झॉर्प्शन जे डिपेंड असेल त्याच्यासाठी नंबर ऑफ फॅक्टर आहे ते आपण खाली काय करू, डिस्कस करू. त्याच्यातला जो फर्स्ट फॅक्टर आहे तो आहे नेचर ऑफ ॲब्झॉर्बेट किंवा आपण गॅस म्हणतो. ठीक आहे, ॲब्झॉर्बेट काय मी ते परत तुम्हाला सांगतो. हा आपला झाला एक ॲब्झॉर्बंट. हा काय ॲब्झॉर्बंट. आणि इथे जो सबस्टन्स ॲब्झॉर्ब व्हायचा ॲब्झॉर्बंटवर त्याला आपण काय म्हणतो, ॲब्झॉर्बेट असं म्हणतो. ठीक आहे, तर त्याचं नेचर कसं आहे ते आपण पाहू. त्याच्या नेचरवर ॲब्झॉर्प्शन डिपेंडंट असेल. द अमाऊंट ऑफ गॅस ॲब्झॉर्ब बाय सॉलिड डिपेंड ऑन द नेचर ऑफ द गॅस. आता किती अमाऊंट ऑफ गॅस काय झाला, ॲब्झॉर्ब झाला कोणावर, सॉलिडवर, तो डिपेंडंट असेल नेचर ऑफ गॅसवर. नेचर ऑफ गॅसवर ते काय असणार आहे, डिपेंडंट असणार आहे. गॅसेस हॅव्हिंग हाय क्रिटिकल टेम्परेचर लिक्विफाय इझिली अँड कॅन रेडिली बी ॲब्झॉर्ब. जर गॅसेस हाय क्रिटिकल टेम्परेचर जर असेल त्यांना इझिली लिक्विफाय होतात, इझिली लिक्विडमध्ये फॉर्म होतात. अँड कॅन रेडिली ॲब्झॉर्ब, आणि ॲब्झॉर्बंटवर ते इझिली काय होतात, ॲब्झॉर्ब होतात. द गॅसेस such as sulfur dioxide, chlorine, ammonia, which are easily liquefiable. हे इझिली लिक्विफाय आहे कारण यांचा क्रिटिकल जे टेम्परेचर आहे खूप हाय आहे. हे इझिली काय होतात, लिक्विफाय होतात. म्हणून हे जे गॅसेस आहे हे मोठ्या प्रमाणात काय होतात, ॲब्झॉर्बंटवर ॲब्झॉर्ब होतात. आर ॲब्झॉर्ब टू लार्ज एक्सटेंट. हे जे गॅसेस असतील हे मोठ्या प्रमाणात काय होतात, ॲब्झॉर्ब होतात लार्ज एक्सटेंट, कारण ते इझिली लिक्विफाय होतात. अँड कम्पेअर टू नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन विच आर डिफिकल्ट टू लिक्विफाय. परंतु नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे जे गॅसेस आहेत इझिली लिक्विफाय होत नाही. तर हे कमी प्रमाणात काय होतील, ॲब्झॉर्ब होतील ॲब्झॉर्बेंटवर. ठीक आहे, खाली आपल्याला एक डाटा दिलेला आहे. क्रिटिकल टेम्परेचर ऑफ गॅसेस अँड व्हॉल्यूम ॲब्झॉर्ब. प्रत्येकाचं आपल्याला क्रिटिकल टेम्परेचर दिलेलं आहे काही गॅसेसचं, आणि ते किती ॲब्झॉर्ब होतात पर सेंटीमीटर क्यूब ते दिलेलं आहे. काय गॅस नायट्रोजन क्रिटिकल टेम्परेचर 126 केल्विन, व्हॉल्यूम ॲब्झॉर्ब 0.8. HCl क्रिटिकल टेम्परेचर हाय 324, व्हॉल्यूम ॲब्झॉर्ब 72. अमोनिया 406, 181. क्लोरीन 417, क्रिटिकल टेम्परेचर 235. सल्फर डायऑक्साईड 430 आणि ॲब्झॉर्ब आहे 380. ठीक आहे, तर जसं जसं टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं, तसं जसं व्हॉल्यूम जो ॲब्झॉर्ब होतोय तो जास्त होतोय. ठीक आहे, दुसरा पॉईंट आहे नेचर ऑफ ॲब्झॉर्बंट. ॲब्झॉर्बंट कुठला, हा जो ज्या सबस्टन्सच्या सरफेसवर ॲब्झॉर्प्शन होतं त्याला आपण काय म्हणतो, ॲब्झॉर्बंट. ठीक आहे, सबस्टन्स विच प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया फॉर गिवन मास आर इफेक्टिव्ह ॲज अ ॲब्झॉर्बंट अँड ॲब्झॉर्ब ॲप्रिशिएबल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. आता जो सबस्टन्स आहे ज्याच्यावर ॲब्झॉर्प्शन होणार आहे तिथं जर लार्ज सरफेस एरिया प्रोव्हाइड होत असेल तर त्यावेळेस गिवन मास आर इफेक्टिव्ह ॲब्झॉर्बंट. ते काय असणार आहे, इफेक्टिव्ह तो ॲब्झॉर्बंट्स असणार आहे. आणि ॲब्झॉर्ब ॲप्रिशिएबल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस, आणि मोठ्या प्रमाणामध्ये काय होईल, जो ॲब्झॉर्बेट आहे तो मोठ्या प्रमाणात काय होईल, ॲब्झॉर्ब होईल त्याच्या सरफेसवर, ॲब्झॉर्बंटच्या सरफेसवर. एक्झाम्पल आहे सिलिका जेल, चारकोल आर इफेक्टिव्ह ॲब्झॉर्बन आहे ड्यू टू देअर पोरस नेचर. कारण त्यांचं नेचर कसं आहे, पोरस म्हणजे त्यांच्या सरफेसवर किंवा हे जे मटेरियल आहे सिलिका जेल आणि चारकोल त्याला स्मॉल मायक्रोस्कोपिक होल असतात, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पोरस नेचर असं त्याला म्हणतात.
सरफेस एरिया ऑफ ॲड्झॉर्बन. आता ॲड्झॉर्बनचा सरफेस एरियावरनं काय इफेक्ट होतो ते आपण पाहू. ॲड्झॉर्प्शन इज अ सरफेस फेनॉमेनॉन. ॲड्झॉर्प्शन हे काय एक सरफेस फेनॉमेनॉन कन्सेप्ट आहे. हेन्स एक्सटेंट ऑफ ॲड्झॉर्प्शन इन्क्रीज विथ इन्क्रीज इन अ सरफेस एरिया ऑफ ॲड्झॉर्बन. म्हणजे जर सरफेस एरिया ॲड्झॉर्बंटचा इन्क्रीज झाला तर ॲड्झॉर्प्शन काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणजे जेवढा मोठा सरफेस असेल ॲड्झॉर्बंटचा तेवढा ॲड्झॉर्प्शन काय होईल, जास्त होईल. फाइनली डिवायडेड सबस्टन्स रफ सरफेस कोलायडल सबस्टन्स आर गुड ॲड्झॉर्बन ॲज दे प्रोव्हाइड लार्ज सरफेस एरिया फॉर अ गिवन मास. तर फाइनली डिवायडेड सबस्टन्स असेल, रफ सरफेस असेल, पोरस सरफेस असेल, कोलायडल सबस्टन्स असेल, हे गुड ॲब्झॉर्बन आहे. कारण त्यांच्यामुळे काय होतं की लार्ज सरफेस एरिया काय होतो, प्रोव्हाइड होतो ॲड्झॉर्प्शनसाठी. आणि ॲड्झॉर्प्शन हे काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. म्हणून सरफेस एरिया ॲड्झॉर्बंटचा जर मोठा असेल तर ॲड्झॉर्प्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. पुढचा जो पॉईंट आहे टेम्परेचर. ॲड्झॉर्प्शन इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. ॲड्झॉर्प्शन कसं आहे, एक एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. म्हणजे जेव्हा ॲड्झॉर्बंटच्या सरफेसवर ॲड्झॉर्प्शन होतं त्यावेळेस हीट काय होते, इव्हॉल्व होते. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, एक्झोथर्मिक प्रोसेस. अकॉर्डिंग टू ली चॅटलियर्स प्रिन्सिपल, जो ली चॅटलियर प्रिन्सिपल आहे त्याच्यानुसार इट इज फेवर्ड ॲट लो टेम्परेचर. म्हणजे लो टेम्परेचरला ॲड्झॉर्प्शन जास्त होतं. ली चॅटलियर प्रिन्सिपल प्रमाणे काय असतं की जिथं टेम्परेचर कमी असेल तिथं ॲड्झॉर्प्शन जास्त होईल. द अमाऊंट ऑफ गॅस ॲड्झॉर्ब इज दस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणून जो अमाऊंट ऑफ गॅस ॲब्झॉर्ब होणार आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल टेम्परेचरवर. अमाऊंट ऑफ गॅस ॲब्झॉर्ब म्हणजे आपण समजा त्याला म्हणू एम, हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय, टेम्परेचर. जेवढं टेम्परेचर कमी तेवढं जास्त अमाऊंट ऑफ गॅस काय होईल, ॲब्झॉर्ब होईल ते ॲड्झॉर्बंटवर. ठीक आहे. फिगर 11.2 शो प्लॉट ऑफ व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन adsorb per unit mass of adsorbent against the pressure of a gas at different temperature. आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे. म्हणजे नायट्रोजन जो व्हॉल्यूम आहे तो जो ॲड्झॉर्ब होतोय ॲड्झॉर्बंटवर अगेन्स्ट प्रेशर वर्सेस प्रेशर आणि ॲट अ डिफरंट टेम्परेचरला कशा पद्धतीने किती अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम तो गॅस आहे, किती अमाऊंट ऑफ गॅस तो काय होतोय, ॲड्झॉर्ब होतोय, त्याचा ग्राफ दिलेला आहे. As temperature increase from 193 Kelvin to 273 Kelvin at a constant pressure, the amount of gas adsorbed decreases. तर त्या ग्राफमध्ये आपल्याला असं दिसेल, जर टेम्परेचर इन्क्रीज केलं 193 केल्विन पासून 273 केल्विन पर्यंत, आपण जर टेम्परेचर इन्क्रीज केलं कॉन्स्टंट प्रेशरला, प्रेशर काय ठेवलं, कॉन्स्टंट ठेवला. कारण काय, प्रेशर जर इन्क्रीज केलं तर ॲड्झॉर्प्शन पण कसं होतं, जास्त हे होत असतं. जर आपण इथं आपल्याला प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं, कारण जर प्रेशर जर इन्क्रीज केलं तर काय होतं, ॲड्झॉर्प्शन जास्त होईल. म्हणजे जो ॲड्झॉर्बेट आहे हा जास्त अमाऊंटमध्ये काय होईल, त्या ॲड्झॉर्बंटच्या सरफेसवर ॲड्झॉर्ब होईल. ठीक आहे. मग प्रेशर काय करायचं, कॉन्स्टंट. आपण काय केलं, टेम्परेचर इन्क्रीज केलं. टेम्परेचर जर इन्क्रीज केलं काय सविता तू पण बोलते काय, तुम्ही काय, टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तर ॲड्झॉर्ब काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. अमाऊंट ऑफ गॅस जो ॲड्झॉर्ब होणार आहे तो काय होणार आहे, डिक्रीज होणार. तो ग्राफ आता आपण पाहू. हे अमाऊंट ऑफ ॲड्झॉर्प्शन आहे, प्रेशर आहे, कॉन्स्टंट प्रेशर, ग्राफ काढलेला आहे आपण. तर आपल्याला लक्षात येईल 195 केल्विनसाठी हे बघा ॲड्झॉर्प्शन कसं आहे, जास्त आहे. नंतर 244 साठी, नंतर 275. म्हणजे बघा टेम्परेचर इन्क्रीज होतोय तसं जो गॅस ॲड्झॉर्ब होतोय तो काय होतोय, डिक्रीज होतोय, ठीक आहे. पुढचा जो टॉपिक आहे प्रेशर ऑफ गॅस ॲट एनी टेम्परेचर, एक्सटेंट ऑफ गॅस ॲड्झॉर्ब इन्क्रीज विथ अन इन्क्रीज ऑफ प्रेशर. कुठल्याही एक टेम्परेचरला जर आपण प्रेशर इन्क्रीज केला तर जो गॅस ॲड्झॉर्ब होणार आहे तो इन्क्रीज होईल. म्हणजे तो मोठ्या प्रमाणाने काय होईल, तो ॲड्झॉर्ब होईल. द एक्सटेंट ऑफ ॲड्झॉर्प्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस. म्हणजे द एक्सटेंट ऑफ ॲड्झॉर्प्शन आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, प्रेशर ऑफ द
गॅस असेल, जेवढा जास्त प्रेशर तेवढं ॲब्झॉर्प्शन त्या गॅसचं जास्त होणार आहे. ॲट हाय प्रेशर एक्सटेंट ऑफ ॲब्झॉर्प्शन बिकम्स इंडिपेंडंट ऑफ द प्रेशर. पण बघा, जर लो प्रेशर असेल त्याचं ॲब्झॉर्प्शन त्या प्रमाणात असेल, मॉडरेट असेल ॲब्झॉर्प्शन थोडं वाढेल. पण जर हाय प्रेशर असेल, खूप जास्त हाय प्रेशर असेल, तर जे ॲब्झॉर्प्शन आहे ते इंडिपेंडंट असेल प्रेशरवर, ते प्रेशरवर डिपेंडंट राहणार नाही. ते आपण पुढे जो फ्रेंड्रिच आयसोथर्म आहे त्याच्यात आपण ते बघणारच आहे. द सरफेस ऑफ ॲब्झॉर्बर इज देन ऑलमोस्ट फुल्ली कवर्ड बाय ॲब्झॉर्ब गॅसेस मॉलिक्यूल. जो सरफेस ऑफ ॲब्झॉर्बंट असेल, ओके, तो जवळजवळ काय झालेला असतो, फुल्ली कवर झालेला असतो, म्हणजे पुन्हा तो ॲब्झॉर्ब ते गॅसेस मॉलिक्यूलने झालेला असेल. पुढचा जो टॉपिक आहे ॲब्झॉर्प्शन आयसोथर्म. The relationship between amount of substance adsorbed per unit mass of adsorbent and the equilibrium pressure in case of gas or concentration in case of solution at a given constant temperature is called as a adsorption isotherm. Adsorption isotherm काय आहे? एक रिलेशनशिप आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स adsorbed per unit mass of adsorbent. Okay, amount of substance adsorbed per unit mass of adsorbent and the equilibrium pressure or concentration, म्हणजे रिलेटेड टू प्रेशर किंवा रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन. ओके, ॲट गिव्हन कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल म्हणून आपण त्याला काय म्हणतो, आयसोथर्म. तर ह्या रिलेशनशिपला काय म्हणतात, ॲब्झॉर्प्शन आयसोथर्म असं म्हटलं जातं. व्हेरियस ॲब्झॉर्प्शन आयसोथर्म्स आर नोन. व्हेरियस ॲब्झॉर्प्शन आयसोथर्म आहे. आता आपल्याला जे बघायचं आहे फ्रेंडलिच ॲब्झॉर्प्शन आयसोथर्म आपल्याला बघायचं आहे. फ्रेंड्रिच प्रपोज अन इम्पिरिकल इक्वेशन फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ अ गॅस ऑन अ सॉलिड. जे फ्रेंडलिच होते त्याने एक इम्पिरिकल इक्वेशन्स म्हणजे रिलेशन दाखवलेलं आहे, तो अमाऊंट ऑफ ॲब्झॉर्प्शन आणि प्रेशरचा. ओके, तर एक इम्पिरिकल इक्वेशन फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ गॅस ऑन सॉलिड. गॅस ऑन सॉलिडचं जे ॲब्झॉर्प्शन आहे त्याचं एक इम्पिरिकल इक्वेशन दाखवलं आहे. ते बघा कशा पद्धतीने, एक्स अपॉन एम इक्वल टू के पी टू द पॉवर 1 अपॉन एन, एन इज ग्रेटर दॅन 1. तर बघा हे काय अमाऊंट ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे. ओके, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पी टू द पॉवर 1 अपॉन एन. ठीक आहे, याच्यामध्ये हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. नंतर एक्स अपॉन एम आपण काय करतो, त्याला इक्वल कॉन्स्टंट घेतो पी टू द पॉवर 1 अपॉन एन. हे आपल्याला इक्वेशन मिळालं जे इथं दिलेलं आहे, आणि एन इज ग्रेटर दॅन 1. आता याच्यामध्ये जर बघितलं एक्स काय, मास ऑफ गॅस ॲब्झॉर्ब, जो ॲब्झॉर्बेट आहे तो किती ॲब्झॉर्ब झालेला आहे, किती ॲब्झॉर्ब झालं आहे त्याचं मास. एम काय, मास ऑफ ॲब्झॉर्बंट ॲट अ प्रेशर पी, म्हणजे त्या सरफेसवर किंवा जो ॲब्झॉर्बंटचं मास किती ॲट अ प्रेशर पी ला. ॲब्झॉर्बंटचं मास किती ॲट अ प्रेशर पी, म्हणजे प्रेशर काय येतं ॲट काहीतरी प्रेशर त्याचा असेल. ओके, 1 असेल 2 असेल, कारण आपण तो एन इज ग्रेटर दॅन 1 म्हणतोय. ठीक आहे, एक्स अपॉन एम काय आहे, जो रेशो येतो मास ऑफ गॅस ॲब्झॉर्ब पर युनिट मास ऑफ ॲब्झॉर्बन. मास ऑफ गॅस ॲब्झॉर्ब पर युनिट मास ऑफ ॲब्झॉर्बन हा जो रेशो आहे तो एक्स अपॉन एम आहे, म्हणजे आपण त्याला अमाऊंट ऑफ ॲब्झॉर्प्शन असं म्हणू शकतो. पी काय, इक्विलिब्रियम प्रेशर. पी काय आहे, इक्विलिब्रियम प्रेशर. आता याच्यामध्ये के and एन आर कॉन्स्टंट. के आणि एन काय आहेत, कॉन्स्टंट विच डिपेंड ऑन द नेचर ऑफ ॲब्झॉर्बंट अँड टेम्परेचर. तर के आणि एनची व्हॅल्यू डिपेंडंट असेल कशावर, नेचर ऑफ ॲब्झॉर्बेट. जो ॲब्झॉर्बेट आहे जो गॅस असेल किंवा सोल्युशन असेल, ॲब्झॉर्बंट जो सॉलिड आहे ज्याच्यावर ॲब्झॉर्प्शन होणार आहे, आणि टेम्परेचर याच्यावर के आणि एनची व्हॅल्यू ही डिपेंडंट असेल. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ फ्रेंड्रिच इक्वेशन. आता जे फ्रेंड्रिच इक्वेशन आहे त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला दाखवलं आहे. बघा प्लॉट घेतलेला इथं एक्स अपॉन एम म्हणजे अमाऊंट ऑफ ॲब्झॉर्प्शन आणि वर्सेस पी हा ग्राफ आहे. बघा तो सुरुवातीला कसा आहे, लिनियर आहे, नंतर कर्व होतो, नंतर तो कॉन्स्टंट राहतोय. बघा ठीक आहे, तर हा अशा पद्धतीचा हा फ्रेंडलिच इक्वेशनचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. आता याच्यात पाहू आपण. बघा
तर तुम्ही जर याच्यात बघितला, सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स अपॉन एम इक्वल टू के पी रेस टू 1/n. समजा यांची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केली, 1 कन्सिडर केली. यांची व्हॅल्यू काय कन्सिडर केली, 1 कन्सिडर केली. तर त्यावेळेस काय होतं, समजा आपण यांची व्हॅल्यू काय कन्सिडर केली, यांची व्हॅल्यू 1 कन्सिडर केली. त्यावेळेस एक्स अपॉन एम इक्वल टू के आणि काय राहील, P1 म्हणजे P राहील. ठीक आहे. म्हणून या ग्राफचं जे नेचर आहे ते कसं असेल, स्ट्रेट असेल. कसं असणार आहे, स्ट्रेट असणार आहे. ठीक आहे. नंतर सपोज म्हणजे प्रेशर कसा होता, लो. जेव्हा एन इज इक्वल टू 1 होता म्हणजे प्रेशर कसा आहे, लो आहे. म्हणजे हे जे नेचर आहे हे आहे लोसाठी. ठीक आहे, हे आहे लो प्रेशरसाठी. नंतर यांची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असेल, समजा 2 असेल किंवा 3 असेल, ओके, आपण काय म्हणतो त्याला, मॉडरेटली हाय. त्याला काय म्हणतो आपण, मॉडरेटली हाय प्रेशर असेल, म्हणजे थोडंसं जास्त प्रेशर असेल. त्यावेळेस काय होईल, एक्स अपॉन एम इक्वल टू के तर कॉन्स्टंट आहे आणि पी काय असेल, 1/2 1/3 म्हणजे एकापेक्षा कमी. 1/3 म्हणजे एकापेक्षा कमी. ठीक आहे. म्हणून हे काय झालं, तो रेड्यूस होतोय. तो काय होतोय, रेड्यूस होतोय. कारण जेव्हा प्रेशर 1 होता, ठीक आहे, जेव्हा प्रेशर 1 होता तेव्हा तो लिनियर आहे. प्रेशर कमी झाला थोडासा, ओके, 1/3 जर प्रेशरचा रेशो आहे तो काय होतोय, कमी होते. ओके, म्हणजे यांची व्हॅल्यू वाढवली तुम्ही. ओके, तर अशा पद्धतीने तो काय झाला, कर्व झाला. ठीक आहे. हे मॉडरेटली हायला प्रोसेस होते, मॉडरेटली हाय. नंतर प्रेशर खूपच जास्त झाला, समजा एन इज इक्वल टू इन्फिनिटी हाय प्रेशरला, तेव्हा पीची व्हॅल्यू काय येईल, 0. म्हणजे प्रेशरवर डिपेंडंट राहणार, तो प्रेशरवर डिपेंडंट नाही आहे, तो कॉन्स्टंट झाला. तो काय झाला, कॉन्स्टंट झाला. तर हाय प्रेशरला कॉन्स्टंट झाला. ठीक आहे. अशा पद्धतीने ग्राफचं काय हे नेचर आहे. पुढचा जो टॉपिक आहे, इन केस ऑफ सोल्युशन P इन द इक्वेशन इज रिप्लेस बाय कॉन्सन्ट्रेशन. समजा आपण गॅसच्या बाबतीत बघितलं तेव्हा प्रेशर कन्सिडर केला. जर आपण सोल्युशन असेल, ॲब्झॉर्बेट काय आहे, सोल्युशन असेल, ॲब्झॉर्बेट हा सोल्युशन असेल, त्यावेळेस पीच्या ऐवजी काय रिप्लेस करावं लागेल आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपलं जे इक्वेशन तयार होईल ते काय होईल, एक्स अपॉन एम इक्वल टू के सी रेस टू 1/n. ओके, अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळेल. कशासाठी, सोल्युशन जेव्हा ॲब्झॉर्बेट असेल तेव्हा. आफ्टर टेकिंग लॉगॅरिथम ऑफ द अबो इक्वेशनचं काय घेतलं आपण, लॉगॅरिथम घेतला. बघा, लॉग एक्स अपॉन एम इक्वल टू लॉग के प्लस 1/n लॉग सी. अशा पद्धतीने आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन मिळेल. त्याच्यात ह्या इक्वेशनला आपण कम्पेअर करू कोणाबरोबर, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी याच्याबरोबर कम्पेअर करू. ठीक आहे. मग बघा, वाय काय असेल, एक्स अपॉन एम असेल किंवा लॉग एक्स अपॉन एम असेल. नंतर हा आपला एम एक्स आहे. ओके, म्हणजे लॉग सी काय असेल, एक्स असेल. ओके, यम काय असेल म्हणजे स्लोप 1/n असेल आणि सी म्हणजे काय, कॉन्स्टंट के. तर प्लॉटिंग लॉग एक्स अपॉन एम अगेन्स्ट लॉग सी और लॉग पी, स्ट्रेट लाईन इज ऑप्टेन विच इज शोन इन द फिगर. तो स्ट्रेट लाईन आपल्याला मिळेल आणि तो आपल्याला ग्राफिकली दाखवले ते आपण पाहू. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ग्राफ काय मिळालेला आहे, लॉग एक्स अपॉन एम वर्सेस लॉग पी. एम काय 1/n. ओके, आणि ही जी व्हॅल्यू आहे ही काय कॉन्स्टंट होते ना, इंटरसेप्ट जो आहे इक्वल टू लॉग के. ओके, तो आपल्याला मिळेल. याच्यात बघा, द स्लोप ऑफ अ स्ट्रेट लाईन गिव्स 1/n. जो स्लोप मिळतोय आपल्याला तो काय मिळतोय, 1/n मिळतोय. वाईल इंटरसेप्ट ऑन वाय ॲक्सिस गिव्स लॉग के. आणि जो इंटरसेप्ट मिळतोय आपल्याला वाय ॲक्सिसवर तो काय मिळाला, लॉग के आपण बघितला. द फॅक्टर ऑफ 1/n रेंजेस फ्रॉम 0 to 1. आता जी 1/n ची रेंज असेल ते काय असेल, 0 to 1. कारण बघा, 1/n तुम्ही जर 0 घेतला तर तो 1/0 0 होऊन जाईल किंवा इन्फिनिटी होऊन जाईल. आणि जसं जसं तुम्ही 1/1 केला 1 होऊन जाईल, 1/2 केलं
1/2 केल्यावर तो काय होईल 0.5, 1/3 केला 0.33, म्हणजे ते अशा पद्धतीची रेंज असेल 0 to 1. 1/n ची जी रेंज असेल ते 0 to 1 असेल. होल्ड गुड ओव्हर लिमिटेड रेंज ऑफ प्रेशर. वेन 1/n टेन्स टू 0, x/m टेन्स टू कॉन्स्टंट. द ॲडझॉर्प्शन देन इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. हे जे ॲडझॉर्प्शन आहे हे प्रेशरवर काय असणार आहे, इंडिपेंडंट असणार आहे. वेन 1/n इज इक्वल टू 1 and x/m इक्वल टू kp येतो, दॅट इज x/m डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. द ॲडझॉर्प्शन व्हेरी डायरेक्टली विथ प्रेशर. म्हणजे प्रेशर जर चेंज केलं तर ॲडझॉर्प्शन काय होईल, चेंज होईल. ओके. द एक्सपेरिमेंटल आयझोथर्म ॲज इन फिगर टेन्स टू सॅच्युरेटेड ॲट अ हाय प्रेशर. आपण त्याला काय म्हणतो, हाय प्रेशरला ते काय होतं, सॅच्युरेट होतं असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून तो फ्रेंडलीज आयझोथर्म्स आहे. ओके. जो आपण बघितला ग्राफ तो हाय कॉन्सन्ट्रेशनसाठी जरी म्हटलं आपण तरी चालेल. ओके. तर बघा अशा पद्धतीने तो आपल्याला ग्राफ ऑप्टेन होतोय. लॉग x/m वर्सेस लॉग p. हा स्लोप आहे, स्लोप म्हणजे हा अँगल असेल. ओके. तो जनरली आपण काय टॅन थिटा घेतो, तो आपल्याला मिळेल 1/n. त्याची व्हॅल्यू 0 to काय मिळू शकते, आपल्याला 1 मिळू शकते. इंटरसेप्ट काय मिळेल आपल्याला y ॲक्सिसवर जो कॉन्स्टंट असतो तो लॉग k आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ऑप्टेन होईल.